आता आम्हाला निघायला पाहिजे माघारी जिंजीला। आणि आमच्या यांना आमच्याशिवाय काही चालत नाही। शिवाय कामाचा व्याप पण खूप वाढलाय। अहो, व्याप वाढला हे चांगलंच आहे। हो मातोश्री, पण त्यामुळे आपलाही व्याप वाढतोच ना। पण मग घरात जास्त माणसांची गरज आहे आता। हो ना, हे मात्र अगदी खरंय। आता सुनबाई येऊ द्या अंबिकाबाई, शंकराजींचं लग्नाचं वय झालंय। हो, म्हणजे वेळेत झालेलं बरं। हो ना, सोयरीक पाहिलीये का कुठे? सोयरीक? आमच्या शंकराजींची सोयरीक? हो, पाहिली का कुठे? नाही हो मातोश्री। आमच्या हरजीदाजी साहेबांनी? नाही तर ते आम्हाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही। शिवाय या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ कुठे? पण मातोश्री, आम्हाला एका गोष्टीचं आश्चर्यच वाटलं। लग्नासारखी गोष्ट आमच्या ध्यानात कशी नाही आली? म्हणजे सोयरीक जुळली नाहीये तर? बघा मातोश्री। म्हणजे? अहो अहो म्हणजे ह्यांना असं म्हणायचं आहे की सोयरीक जुळवायला पाहिजे। तेही खरंच आहे म्हणा, पण आता जिंजीला गेल्यावर बघू, ह्यांच्या कानावर घालू। आम्ही एखादी चांगली मुलगी महाडिकांच्या घराण्याला शोभेल अशी सुचवली तर चालेल तुम्हाला? अहो मातोश्री, असं काय करता? तुम्ही आमची लग्न ठरवलीत, आता आमच्या मुलांचीही तुम्हीच ठरवा। हो, असं काय, तो अधिकारच आहे तुमचा। गड्यांनो, आपल्या हाती वेळ खूप कमी आहे। स्वराज्याच्या सीमा भागात युद्धाचं सावट आहे। औरंगजेब बुऱ्हाणपुरातून स्वराज्यात येण्यास उत्सुक आहे आणि स्वराज्यात येण्या अगोदर त्यानं आपल्याला आजमावण्याचा प्रयत्न केला। हसन अली खान, रहुल्ला खान ही त्याचीच उदाहरण। जी राज, शिवाय त्याने फल्ल फितुरीचेही प्रयत्न चालू केले। पिकला खजूर आणि भाजला कबाब त्यानं आपल्या सरदारांसमोर फेकायला सुरुवात केली। आणि पिकले खजूर आणि भाजलेले कबाब खाण्यासाठी आपल्यातील गद्दार त्या औरंगजेबाच्या दारात जात आहेत। कान्होजी बाबा, सरदार जगदाळे ही त्यांचीच उदाहरण आहेत। जोपर्यंत किडा आहे तोपर्यंत कीड ही लागणारच, पोखरले हे जाणारच। तेही खरंच आहे। त्यासाठीच खंडोजी, कीड नाहीशी करायची असेल तर आधी किडा मारावा लागतो। किडा नाहीसा झाला तरच कीड नाहीशी होती। आम्ही ठरवलंय, हा किडाच मारायचा। म्हणजे राजन, आम्ही एक धाडसी निर्णय घेतलाय। आम्ही बुऱ्हाणपुरात जाणार आणि औरंगजेबाच्या गुलालबारीत तंबूत घुसून त्याला ठार करणार। महाराज, हे होय निळोपंत, यासाठी आमच्या आबासाहेबांची नीती आपण वापरायची। गनिमिकावा पाठीशी ढालीसारखा बांधून तापी नदी ओलांडायची आणि थेट औरंगजेबालाच हाणायचा। एकदा औरंगजेब ठार झाला की त्याची फौज सैरभैर होईल, कारण औरंगजेबाच्या फौजेत अंतर्गत खूप भांडणं आहेत। परंतु महाराज, ही खूप मोठी जोखीम आहे। निळोपंत, आपण हातावर हात धरून बसून राहिलो तरी ती जोखीम ठरणार आणि बुऱ्हाणपुरावर धडक मारली तरी जोखीमच। राजन, औरंगजेब 5 लाखाच्या फौजेत बसलाय। एक गोष्ट लक्षात ठेवा कविराज, शत्रूची संख्या बघू नका, शत्रूची हिम्मत पारखा। बुऱ्हाणपुरातून औरंगजेब स्वराज्यात येण्यापूर्वीच त्याला गाठायचा आणि त्याचा फडशा पाडायचा। महाराज, हा आपला निर्णय खूप धाडसी आहे। तेवढाच तो फायद्याचा आहे निळोपंत। फायद्याचा आहे, पण यशस्वी झाला तर? होणार कविराज, यशस्वी होणारच। कारण औरंगजेब बुऱ्हाणपुरातून निघण्याच्या तयारीत, शिवाय तो युद्धाच्या नशेत आहे आणि बुऱ्हाणपुरात औरंगजेब गाफील असणार। परंतु राजन, बुऱ्हाणपुरातच का? त्याला पुढे येऊ द्या। नाही कविराज,
औरंगजेब मारला गेला तर तो बुऱ्हाणपुरातच मारला जाऊ शकतो, कारण बुऱ्हाणपुरात औरंगजेब फारसा सावध नसणार. त्याच्या अनेक आठवणी आहेत तिथे. त्याच्या आईचा मृत्यू, त्याच्या बहिणींची जन्मस्थळं, त्याच्या लाडक्या बायकोची कबर. त्यामुळे औरंगजेब बुऱ्हाणपुरात बादशाह म्हणून कमी आणि माणूस म्हणून जास्त राहणार. हातात तलवार घेण्याऐवजी कुठल्या ना कुठल्या कबरीवर तो फुलं वाहत बसणार. आणि त्याच वेळी आम्ही तलवार हातात घेऊ. निर्णय झाला. आम्ही स्वतः बुऱ्हाणपुरात घुसणार आणि औरंगजेबाला ठार करणार. आमच्या आबासाहेबांनी शिकवलंय आम्हाला, पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढून तो कसा फोडायचा ते. जात आहे अवश्य जा, पण जाताना काहीतरी घेऊन जा. काय देणार आहात दादासाहेब? सगळं आहे आमच्याकडे. सुख, समाधान, पराक्रमी पती, संस्कारी मुलगा, सरदार महाडिकांच्या घराण्याचा लौकिक. काही नाही आमच्याकडे. तरी एका गोष्टीची कमतरता आहे, ती घेऊन जा. काय देणार आहात तुम्ही आणि काय देण्यासारखं आहे महाडिकांना? आमचं काळीज. आमची लाडकी लेक भवानीबाई. दादासाहेब, होय अंबिकाताई. जुन्या नात्यांना नव्याची जोड देऊन नाती पुन्हा बळकट करण्यासाठी या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला भवानीबाईंच्या सोयरिकीबद्दल विचारतो. दादासाहेब, अहो आमच्याही मनात तेच आलं होतं. आम्ही आमच्या यांना कित्येकदा बोललोही, परंतु छत्रपतींची लेक कशी मागावी ना? अहो पर मग आम्हाला बोलायचं होतं. हो ना, आमच्या जवळ मन मोकळं करायचं. आणि हो, छत्रपतींची लेक कोण मागणार होतं? छत्रपतींची बहीणच ना, तीही लाडकी बहीण. ते खरंच आहे म्हणा. मग कायच आहे, सोयरीक पक्की समजावी आम्ही. अव म्या सांगतो, सोयरीक पक्की समजा. ह्या सोयरिकीने समजासनीच आनंद होईल बघा. शंकराजी आणि भवानीबाईंची जोडी खूप छान आहे. खेळतात, भांडतात, एका जीवाने राहतात. आमच्या यांनाही आनंद होईल बघा. होईल ना? मग तातडीनं स्वार पाठवून हरजीरावांना बोलावून घेतो. आम्ही तर म्हणतो मुहूर्तच काढू आणि मुहूर्ताची काळ वेळ त्यांना कळवून टाकू. हे उत्तम. शंकराजी आणि भवानीबाईंच्या लग्नाचा मुहूर्त काढा ताबडतोब. राजनने ठरवलंय म्हणजे बुऱ्हाणपूर मोहिमी होणारच. नक्कीच नक्कीच. परंतु पुन्हा एकदा सांगतो, मोहीम धाडसी आहे. धाडसी तर आहेच. आणि मोहिमेबद्दल आपल्याला आज कळतंय, महाराजांनी आधीच विचार केला असणार. एक सांगू का, योजल्याप्रमाणे जर झालं ना तर मोठी बला टळेल. खरंय. हा औरंगजेब एकदा संपला की सगळे मनोरे धडाधड कोसळतील. मग तो सफेद ताजमहाल शिल्लक राहणार नाही आणि लाल किल्ल्याची वीटही शिल्लक राहणार नाही. या खंडोजी, लगबगीत दिसताय. हो, लगबग म्हणजे भवानीबाईंचं लग्न ठरलं. काय सांगताय? सुरेख बातमी. हो, कधी ठरलं लग्न? हे काय आत्ताच. आणि महाराजांनीच ठरवलं लग्न. म्हणजे राजन वरबाप होणार तर कधी आहे लग्न? लगेचच. म्हणजे अंबिका बाईसाहेब आल्यात, जाताना सुनबाई घेऊनच जातील जिंजीला. पण मग बुऱ्हाणपुराचं काय? तोही हल्ला आत्ताच करायचा ठरला होता ना? हो, तेही काम आता तोंडावरच आलंय.
मग आपण सगळ्यांनी सांगूया राजांना, आधी घरचं कार्य होऊ द्या, लेकीचं लग्न, कन्यादान, मग जाऊ बुराणपुरात. हे पटलं मला. एकदा घरचं शुभ कार्य उरकलं की आपलं घोडं कुठेही उधळलं तरी काहीच हरकत नाही. मला नाही वाटत राजन ऐकतील. पण मग कसं जुळणार ते? आपण जरा हट्टानं मायेनं समजून सांगू, कारण हे लग्न अगोदर होणं चांगलं. हो ना, कारण एकदा धामधूम सुरू झाली की झालीच. राजन आले की आपण समजावून सांगू त्यांना. अगं बाई, या बांगड्या बघितल्यात का? किती सुंदर आहेत. आणि आणि ही माळ बघितली, खूप सुंदर आहे. मस्त आवडली ना? हो. आणि हे काय आहे? वाळे, मनगट्या, करदोडा, हे कशासाठी? काय हो, कुणासाठी बरं असं? हो, असं काय करताय? आपल्या बाळासाठी. खूप करतात बहिणी. अहो, गुणाच्या आहेतच आमच्या ताईसा. आणि बर का, बाळराज बी लई गोंड असायचं. आणि नाव तर काय ठेवले तुमच्या आबासाहेबांचं. आबासाहेबांचं नाव तेच पोटी आले दादासाहेब आणि वहिनीसांच्या. अहो, हा शालू बघितलात का? किती सुंदर आहे. हो, आम्ही काय बघणार? तुम्हाला आवडला नव, मग झालं. आवडला म्हणजे खूप आवडला. आम्ही आजच पत्र लिहिणार आहे वहिनीसांना. तुम्ही तर पत्र लिहाच, पण अगोदर त्यांचं पत्र वाच. मला दादासाहेबांनी आणि राणीसाहेबांनी 2-4 दागिने दिली, त्यात तुम्ही खुश झाला. खरा अमूल्य दागिना दोघांनी महाडिकांच्या घरात दिला. काका, काय असेल ते स्पष्ट बोला की. हो, भवानीबाई महाडिक पुत्र शंकराजींना दिली. घ्या. हो, मग चांगलीच खबर आहे की ही. हा, बर चांगली आहे, पण ती महाडिकांसाठी. एखाद्याला झुकतं माप द्यावं म्हणजे किती द्यावं? उदर चिंचीचा शोभा दिला, त्यात त्यांना राजेपण आले. आणि आता भरीसभर लाडकी लेक दिली, म्हणजे ते कुठं आहोत आणि आपण कुठं आहोत? ताळमेळ बसतोय का ते बघा, एवढंच. कोणत्याही क्षणी निघणं होईल. निदान सगळ्या संदुका बैलगाड्यातून पुढे जाऊ द्या. लवकर आवरा, चला. झाली तयारी राणीसाहेब? अहो, नुसतं बघत काय बसलाय? सांगा की. मनावर झाली तयारी वर बाप. राहू, तू आहेस. आता म्या कुठं जाणार आहे? म्या कुठं जाणार नाही, तुम्ही बी कुठं जायचं नाही. अहो, लेकीचं लगीन वटवायचं हाय. वठवू, त्यात काय? असं काठावर उभं राहून नाही, त्यासाठी मांडवात उभं राहावं लागल. हा, आणि लेकीचं लगीन म्हणजे बी युद्धच असतंय बघा. मांडवातलं युद्ध. आणि युद्ध बी कसं? जिंकलं तरी पोटचं देऊन समोर बघत बसावं लागतंय. खरंच ग धारात्या. अहो, असं म्हणतात ना व, लेकीच्या बापाचं शहाणपण गेलं ग वाया. लेकीच्या बापाचं शहाणपण गेलं ग वाया. अन पोटीचं देऊन पडे सोयऱ्यांच्या पाया. अन पोटीचं देऊन पडे सोयऱ्यांच्या पाया. आलं का ध्यानात? इथं कसली बी मातब्बरी चालत नाही. म्हणून म्हणतो, ढाल तलवार ठेवा बाजूला आणि कंबर कसा. ही कंबर कसूनच उभे आहोत. असं म्हणाल आणि व्हाल बाजूला. मी कामात मागं हटणारे नाही. आमच्या मनगटी धाराऊचं दूध खेळते, माहितीये ना? रायगड सजवावा लागल. सजवला. महादरवाजाला तोरण बांधावं लागल. बांधलं. मानाच्या पंक्तीला वाढपी व्हावं लागल. झालो. अजून काय करावं लागेल? अजून आठवलं की सांगू. हा, महत्वाचं म्हणजे तुम्हाला कन्यादान करावं लागल.
तेही करू. अजून काय करायला लागेल ते सांग. तू सांगायचं आणि आम्ही करायचं. काय राणी साहेब? आम्ही काय बोलावं तुम्हा मायलेकरांमध्ये? आम्हाला फक्त एवढंच ठाऊक आहे, राजे आता तुम्हाला कुठेही हलता येणार नाही. पहार बसवा पहार. सगळ्या सामान सुमानांच्या बैलगाड्या गेल्यात ना? जी. मग आता मातोश्री, बत्ताशीबाई, ताई साहेब सगळ्यांना तयार व्हायला सांगा. जी. सुनबाई, धारात्या तू तयार राहा आणि सगळ्यांना सुद्धा तयार व्हायला सांग. आता मेणे येतीलच म्हणावं. रायगडास निघायचं आहे ना? वय वय, मी सांगतो समध्यासने रायगडाला जायचे म्हणून, पर तिकडे रायगडाचा मालक तुम्हाला याद करतोय. जावा, मी सांभाळतो इकडचं. अगं पण अहो जावा म्हणलं ना व, उगा मला बोल बसल. जावा तुम्ही, जावा. ठीक आहे. बोला राजे. येसू आम्हाला क्षमा करा. क्षमा कशाबद्दल? आम्ही तुमच्या सुखाच्या आड येतो आहोत म्हणून क्षमा करा. आम्ही तुमच्या आनंदात बाधा आणतो आहोत म्हणून क्षमा करा. मांडवावर जाऊ पाहणारा वेल आम्ही मांडवावर जाऊ देत नाही म्हणून क्षमा करा. आम्ही बुऱ्हाणपुरावर जाणं, औरंगजेबावर हल्ला चढवणं हे सगळं आनंदानं करतो आहोत असं नाही. जरुरी आहे म्हणून करतो आहोत. येसू अंगावर जर एखादं दुःख झालं तर त्याला लालबुंद लोखंडाचा चरका देतात. त्यासाठी वेळ काळ बघायची नसते, ठणका थांबवणं महत्वाचं असतं. अगदी त्याचप्रमाणे स्वराज्याच्या अंगावर झालेल्या औरंगजेब नावाच्या दुखास आम्ही चरका देऊ पाहत होतो, रयतेचा ठणका थांबवण्यासाठी. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता. आणि तुम्हाला काय वाटतं येसू? आम्हाला आमच्या लाडक्या लेकीच्या लग्नात मिरवायला आवडणार नाही? एवढ्या लाडाकोडात वाढलेली आमची लाडकी लेक हळदीनं पिवळी होताना बघायला आम्हाला आवडणार नाही? येसू, आम्हालाच काय, कोणत्याही बापाला आवडेल. आम्हाला सुद्धा आमच्या लाडक्या लेकीच्या लग्नात करवत काठी धोतर नेसून कोशा पटका बांधून मिरवायला आवडेल. रायगडावरील सनई चौघड्यांच्या मंगल सुरांची सुरावट ऐकायला आवडेल. वेल मांडवावर जाताना बघायला आवडेल. आवडेल, आवडायला हवं आणि आवडणारच. पण येसू, या आवडी निवडींपेक्षा कर्तव्य महत्वाचं असतं. होय, कर्तव्य महत्वाचंच. आणि अशा परिस्थितीत आमच्या डोळ्यासमोर एक पिळदार देहाचा, राकट चेहऱ्याचा, पाषाणाहून निधड्या छातीचा, पिळदार अक्कडबाज मिशा असलेला सुभेदार उभा राहतो. सुभेदार तानाजीराव मालुसरे. होतं नव्हतं ते काळीज जावळीच्या घनदाट जंगलातल्या कुणा झाडाखाली पुरून स्वराज्यासाठी बेभान झालेला तो काळ पुरुष आठवतो. आम्ही जेमतेम 12-13 सालाचे असू तेव्हा हे असे सुभेदार तानाजीराव मालुसरे गडावर आले होते. आनंदानं, खुशीनं आपल्या लाडक्या लेकाच्या रायबाच्या लग्नाच्या आमंत्रणाची पान सुपारी घेऊन आले होते. गडावर आले आणि समजलं कोंढाणा घ्यायचा आहे अष्टमीच्या रात्री. जसं समजलं तशी आमंत्रणाची पान सुपारी तानाजीरावांनी बाजूला ठेवली आणि महाराजांचे पाय धरले आणि म्हणाले, महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. शपथ घेतली आणि अष्टमीला कोंढाणा घेतला. बलिदान दिलं, पण सुभेदार माग हटले नाही. आपल्या लाडक्या लेकाच्या रायबाच्या लग्नाचं काय होईल याचा साधा विचार सुद्धा केला नाही. कशासाठी? स्वराज्यासाठी. कित्येक सरदार, कित्येक शिलेदार, कित्येक मावळे त्यांच्या मुलाबाळांची लग्न बघायला सुद्धा मागे थांबले नाहीत. कशासाठी? स्वराज्यासाठी. आणि अशा परिस्थितीत आम्ही स्वराज्याच्या छत्रपतींनी काय करावं?
लेकीच्या लग्नात मिरवण्यासाठी मागं थांबावं? म्हणजे आमची तेवढी लेक आणि आमच्या सरदारांच्या, आमच्या शिलेदारांच्या, आमच्या मावळ्यांच्या लेकी बाळी त्या लेकी नाही? म्हणजे त्यांनी आपल्या मुलाबाळांची लग्न शुभ कार्य बाजूला ठेवून हातात तलवार घेऊन हर हर महादेव म्हणायचं, आणि स्वराज्याच्या छत्रपतींनी मात्र हातातली तलवार बाजूला ठेवून हातात तांदळाच्या अक्षता घेऊन शुभमंगल सावधान म्हणायचं? तेही स्वराज्याच्या सीमेवर भूताखेतांचा, आग्या वेताळांचा जुलूस निघत असताना. सांगा सांगा येसू, आम्ही काय करावं? आपण कुलमुख्त्यार आहात, आज तुमचा आदेश. कविराज, खरं तर आम्हाला थोडं कठीण वाटत होतं होकार मिळणं, पण कुठलीही मोठी गोष्ट करायची असेल तर आधी घरचा होकार मिळणं महत्वाचं असतं. एकदा तो होकार आनंदानं मिळाला की मग अर्धी लढाई जिंकल्यात जमा असते. खरंय राजन, तुम्ही या बाबतीत भाग्यवान आहात. म्हणजे बघा ना, म्हणजे घरात लग्न ते सुद्धा मुलीचं, आणि अशा घरात मुलीच्या बापाला मोहिमेवर जाण्यासाठी होकार मिळतो, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अनेक गोष्टी असतात. लेकीला हळद लावण्यापासून ते लेक नवरी होऊन मेण्यात बसेपर्यंत खूप व्यवधान असतात, आणि ती पार पाडताना लेकीच्या आईला लेकीचा बाप सतत समोर असावा लागतो. या दोघांशिवाय कार्य पूर्ण होणं कठीण असतं, आणि हे माहिती असून सुद्धा राणी साहेबांनी तुम्हाला मोहिमेवर जाण्यासाठी होकार दिला. त्यांच्यातल्या समजूतदारपणाला माझा खरंच प्रणाम. कविराज, आम्हाला सुद्धा खूप आदर वाटतो राणी साहेबांबद्दल. लेकीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी त्यांना एकटीनं खंबीरपणानं पार पाडावी लागणार, आणि ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या समोर किती अडचणी उभ्या ठाकतील याची सुद्धा कल्पना आहे आम्हास. भाषण माफ करा, परंतु लेकीच्या लग्नात लेकीची आई गरीब गाईसारखी असते. सगळी व्याकुळता तिच्या डोळ्यात साठवलेली असते लेकीच्या सुखासाठी. जाणतो आम्ही, पण कविराज, आम्ही जसे लेकीचे आईबाप आहोत तसे स्वराज्याचे सेवकही आहोत, याचं भान ठेवावं लागतं सतत. जर आम्ही आमच्याच भावना गोंजारत बसलो तर रयतेच्या सुखाला सुरुंग लागतो. खरंय कविराज जी. हरजीरावांना पत्र रवाना झालं? जी, पत्र रवाना झालंय. अंबिकाताई साहेबांनीच मजकूर सांगितला होता, त्याप्रमाणे पत्र पाठवलंय. उत्तम. म्हणजे मुलीचा बाप जरी मोहिमेत असला तरी सुद्धा वरपिता वेळेत पोचाला. होय. काय मग वरमाई, वरबाप पोहोचतील ना लवकर? हो, म्हणजे पत्र तर पाठवले की तातडीनं निघा म्हणून. मग येतील. त्यांचं येणं म्हणजे वाऱ्यासारखं. सरदार महाडिकांचा घोडा म्हणजे देवाचा घोडा म्हणतात. भुईवर पाय ठरत नाही म्हणतात तसं. म्हणून तर एवढ्या लांब 300-400 कोसावर जाऊन स्वराज्य सांभाळतायत. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच. आमचा कसला हो आशीर्वाद? आशीर्वाद छत्रपतींचा आहे. आणि आता ही सोयरीक. आई साहेब, आम्हाला आमचा पोशाख द्या ना, जांभळ्या रंगाचा, आणि तलवारही पाहिजे. आता संदूक उघडली की मिळेल. थांबा थोडा वेळ. आम्हाला आत्ताच पाहिजे. आम्ही याद्या करतो आहोत. मग आमचं आम्ही जाऊन घेऊ. नको, तुम्ही उचकापाचक करता आणि घड्या मोडून जाता. हो शंकराची, चला खेळायला. काय म्हणाला? खेळायला चला. खेळायला चलाच्या आधी, त्याआधी काय म्हणालात? काय म्हणालो आत्यासाहेब? नाव घेतलं ना तुम्ही त्यांचं? शंकराजी म्हणालात ना? हो. अहो, पण आता शंकराजी म्हणणार का त्यांना? आम्ही त्यांना शंकराजीच म्हणतो. पण आता ते तुमचे होणारे नवरदेव आहेत, पती होणार आहेत तुमचे. होऊ द्यात. मग काय? नवरदेवाचं नाव घेतं का कोणी? नाही घेत. मग आम्ही पण नाही घेणार.
आणि खेळताय कसल्या त्यांच्याशी? आता तुमचं त्यांच्याशी लग्न होणार आणि मग शंकराजी तुम्हाला जिंजीला घेऊन जाणार. जिंजीला? 10 डोंगरांच्या पल्याड, खूप खूप दूर. मग आम्हाला बाळराजे कसे दिसतील 10 डोंगरांच्या पलीकडून? नाहीच दिसणार. तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला आमचे आबासाहेबही दिसले नव्हते? नव्हते. तरीही तुम्ही गेलात? गेलो, पण आमच्या आबासाहेबांनी आमची पाठवणी हत्तीवरून केली होती म्हणून गेलो सासरी. हत्तीच्या पाठीवर बसून. जावंच लागतं. आम्ही जाणार नाही. शंकराजी तुम्हाला घेऊन जाणार. आणि या आत्याबाई कशाला आल्यात मग? अक्कासाहेब असू द्यात. या भवानीबाई. आम्ही कोणाकडेच येणार नाही. बघा, आम्ही तुमचं नाव सांगतो आबासाहेबांना. सांगा सांगा. पण त्याआधी तयारी करा जिंजीला जायची. आहो भवानीबाई. काय हो अक्कासाहेब, कशाला चिडवलं? आता रुसतील ना त्या. असू द्या हो, रुसल्या फुगल्याशिवाय सुद्धा नात्यांना रंग चढत नाही. एक वेगळाच पेच उभा राहिलाय. त्यांनी मनी नसतात. हो ना. राजांनी वचन का दिलं असेल काहीच कळलं नाही. आता ते वचन कसं पाळणार? का आपली लहान लेकराची समजी घातली? नाही नाही, अशी कशी समजी घालतील? आणि समजा घातली तरी उद्या भवानीबाई वाट पाहतील. त्यांच्या कोळ्या मनावर आघात होईल त्याचं काय? तेही आहेच. भवानीबाईंच्या आयुष्यभर लक्षात राहील ही गोष्ट. हो, म्हणूनच म्हणालो की हा पेच उभा राहिलाय. थोडक्यात बुऱ्हाणपूरची मोहीम आणि लग्नाची मोहीम या दोन्ही आघाड्या आपल्याला सांभाळाव्या लागणार आहेत. माफ करा, पण आत्ता तरी अवघड वाटतंय. अवघड आहे, पण करावं तर लागणारच. हो, कसं करणार कविराज? कसं करणार ते मला माहित नाही, पण जे होईल ते होईल. पण बुऱ्हाणपुरातून राजांना सुखरूप लग्नाच्या मांडवात आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. खरंय. आणि त्याकरता आपलं नियोजनही व्यवस्थित असायला हवं. नियोजन आणि नशिबाची साथ, या दोन्ही गोष्टी जुळल्या ना तर काहीच अवघड नाही. नशीब नेहमी धाडसाला साथ देतं आणि धाडस आपल्या रक्तात आहे. ते तर आहेच, पण आपण चाललोय वाघाच्या गुहेत. आत शिरून त्याच्यावर झडप घालून त्याला ठार करायचं आणि बाहेर उभे असणारे 5 लाखांची फौज. आणि त्यानंतर भवानीबाईंच्या पाठवणीलाही यायचं, त्यांच्या मेण्याला खांदाही द्यायचा. अवघड आहे. अवघड आहे, अशक्य नाही. मा चंडीचा आशीर्वाद आहे. जय मा चंडी. या. किती वेळ लागला? ओली हळद आणि कापड आणलंय. हळद अजून हवी होती, आम्ही काढून ठेवली होती. असू द्या. आता तो कपडा त्या हळदीत भिजवा आणि पिवळा करा. जी. अंबिकाबाई, यसुबाई कुठे आहेत? मुहूर्त मेढ आणायला इतका उशीर? ही घ्या मुहूर्त मेढ. घ्या. आणले सगळे जिन्नस? जी मातोश्री. आता हे सगळे या पिवळ्या कापडात बांधायचं ना? हो. वरबाई, आता तुम्हीच पुरचुंडी बांधा. दे.
या. सर्व तयारी झाली, राजांना बोलवा. राजे दादासाहेब कुठे आहेत? राजे असतील इथेच कुठेतरी. बोलवा लवकर. आणि ज्यांचं मुहूर्त मेढीसाठी नाव आलंय त्या पाहुण्यालाही बोलवा. ते पाहुणे आहेत इथेच. आता फक्त राजेच. सुनबाई, बघा कुठे आहेत ते राजे. आम्ही जाऊ, दादासाहेबांना घेऊनच येतो. नाही, नको. आम्ही घेऊन येतो दादासाहेबांना. आलोच. तर राजे आसपासच असले पाहिजे. आजपासून रोज कार्यक्रम विधी असणार आहेत 12 दिवसांपर्यंत. 12व्या दिवशी मंगलविवाह. आता सुरुवातीपासून घाणा भरणं, हळद, देवक बसवणं, सीमंत पूजन, व्याही भेट, नवरदेवाचे स्वागत, नैवेद्य, हे सर्व विधी प्रत्येक दिवशी होणार आहेत. प्रत्येक दिवस महत्वाचा.